नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपण शाळेत असताना गुरुत्वाकर्षण वगैरे शिकलोय. तुम्हाला माहिती आहे की चेंडू असा उंच फेकला की जसा उंच जातो तसशी त्याची गती कमी होत जाते, पण तो खाली येतो परत. तेव्हा जितका खाली येत जातो तितका खाली येण्याची गती वाढत जाते. थोडक्यात, माणूस घसरगुंडीला लागला एखाद्या डोंगरावरून, टेकडीवरून, निसरड्या जागेवरून तुम्ही घसरलात, तर जसजसे खाली घसरत जाता तेवढं घसरगुंडी अधिक वाढत असते, ती गती वाढत असते. आणि किती तुम्ही रसातळाला जाऊन पोहोचता, तळाला जाऊन पोहोचता, हे तुम्हाला कळत नाही इतक्या वेगाने तुमची अधोगती होते. राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनात त्यापेक्षा वेगळं नसतं. माणूस जेव्हा अधोगतीला लागतो तेव्हा त्याची परिसीमा कधी गाठली जाते हे त्याला कळत नाही. आणि आजच्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की शिवसेनेची अवस्था नेमकी तशी झालेली आहे. उभाठा शिवसेना या संघटनेची परिस्थिती नेमकी तशी झालेली आहे. हा पक्ष कुठून लोकप्रियतेच्या शिखरावर चढला आणि कुठून त्याची घसरगुंडी सुरू झाली, हे उभाठा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना आणि आजकाल त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांनाही कळत नाहीये की आपण निसरड्यावर कधी पाय ठेवला आणि घसरत घसरत आज कुठच्या रसातळाला जाऊन पोहोचतोय, याचा थांगपत्ता त्यांना लागलेला नाही. आणि म्हणून जी काय उभाठा शिवसेनेची अवस्था आहे आज, पहलगामच्या घटनेनंतर ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया शिवसेनेकडून आल्यात त्या बघितल्यानंतर आणि ऐकल्यानंतर मला गदी माडगुळकरांच्या जगाच्या पाठीवर मधल्या एका गीताच्या ओळी आठवल्या. निलाजरे पण कटीस नेसले, निसुगपणाचा शेला. म्हणजे माणूस निर्लज्ज लाच सोडली तर कुठपर्यंत सोडतो, याचा नमुना म्हणून आजच्या उभाठा शिवसेनेच्या पहलगाम नंतरच्या भूमिकेकडे आणि वक्तव्याकडे बघता येईल. एक तर यांचे पक्षप्रमुख जे स्वतःला हिंदुत्वाचे सगळ्यात मोठे लढवय्ये म्हणतात ते गायब आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, ज्यांच्या नावाने शिवसेना उभाठाचे सगळे नेते उठता बसता ठणाणा करत असतात, ते पण पहलगामची घटना घडली तेव्हा देशात नव्हते, परदेशी गेलेले होते. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. आणि अशा वेळेला पहलगामची घटना घडली कळल्यानंतर विनाविलंब तो दौरा अर्धा सोडून नरेंद्र मोदी मायदेशी परतले होते. आणि त्याच वेळेला उभाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार युरोपच्या दौऱ्यावर गेलेले आहेत, लंडनला गेलेले आहेत असं म्हणतात. अर्थात त्यांची पहिल्यापासूनची गेल्या 5 वर्षातली भूमिका स्पष्ट आहे. ते हिंदुत्वाच्या गर्जना करणार, इतरांना इशारे देणार, कोणाकोणाची हिंमत विचारणार, पण कुठलीही जबाबदारी घ्यायची वेळ आली की उद्धव ठाकरे हात झटकून मोकळे होतात. अगदी मुख्यमंत्री पदावर हा माणूस आरूढ झालेला असताना अख्ख्या देशाला आणि जगाला कोविडने ग्रासलेलं होतं. माणसं किडा मुंगी सारखी जगभर मरत होती, भारतात मरत होती आणि मुंबई महाराष्ट्रात सुद्धा मरत होती. तेव्हा घराचा उंबरठा ओलांडण्यापेक्षा आपल्या बंदिस्त घरात सुरक्षित राहून उद्धव ठाकरे जगाला फेसबुकवरून दर्शन देत होते आणि स्पष्टपणे सांगत होते, माझं कुटुंब माझी जबाबदारी, तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी. आणि सरकार कोणाची जबाबदारी? कारण ज्या वेळेला अशा महामारीचे प्रसंग येतात, संपूर्ण समाज आणि राज्य संकटात सापडलेलं असतं, तेव्हा सगळ्यात मोठी जबाबदारी राज्यकर्त्याची असते.
आणि राज्यकर्ता कोण होता तेव्हा? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. सामान्य जनतेची गोष्ट सोडून द्या. राजेश टोपे हे उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधले आरोग्य मंत्री होते आणि महाराष्ट्रभर करोनाने ग्रासलेल्या रुग्णांना मदत करायला, सुविधा पोचवायला ते अखंड धावपळ करत होते. पण हा मुख्यमंत्री आपल्या आरोग्य मंत्र्याला सुद्धा भेटत नव्हता आणि भेटणं तर दूरची गोष्ट, आरोग्य मंत्र्याने केलेला फोन मुख्यमंत्री उचलत सुद्धा नव्हता. आपल्याच मंत्र्यांचे फोन सुद्धा उद्धव ठाकरे उचलत नव्हते. जणू काय फोन मधून सुद्धा करोनाची लागण होईल याची भीती मुख्यमंत्र्याला सतावत होती आणि तो मुख्यमंत्री सगळ्यात उत्तम कारभार करत होता असं स्वतःच सांगत फिरतो. तेव्हा मुद्दा असा आहे की करोना असो की दहशतवाद्यांनी भारतीय नागरिकांवर, महाराष्ट्राच्या नागरिकांवर केलेला जिवारी प्राणघातक हल्ला असो, उद्धव ठाकरेंना त्याचं काय? तुमचं कुटुंब, तुमची जबाबदारी. त्यासाठी दोन अश्रू घालण्याची देखील इच्छा उद्धव ठाकरेंना नसते. त्यांच्या मते ते गद्दार असतात जे आज सुद्धा पहलगामला आणि काश्मीरला धावत गेले. ते एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने गद्दार असतात. त्यांच्या जागी बंड करून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे त्या विशाळ गडावर दरड कोसळली आणि माणसं मरू लागली तेव्हा त्या गडावर चढून गेले होते. पावसात भिजत भिजत मुख्यमंत्री असलेला एकनाथ शिंदे नावाचा माणूस त्या गडावर चढून गेला होता. पावसात भिजत जो गड चढताना नव्या मुंबईचा एक अग्निशामक दलाचा अधिकारी हृदय विकाराचा झटका येऊन मरण पावला. तो किल्ला भिजत भिजत एकनाथ शिंदे चढले होते आणि आज तेच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असताना जातीनिशी विमान घेऊन गेले आणि आपल्याला शक्य होईल तेवढ्या महाराष्ट्रातल्या आणि इतर मुंबईच्या पर्यटकांना सुरक्षित घेऊन आणण्यासाठी गेले आणि एक नंबरचे मुख्यमंत्री लंडन मध्ये आराम करायला गेलेले. निलाजरे पण याला म्हणतात. कधी कधी वाटतं की असा मुख्यमंत्री होणार हे गदिमान सारख्या महान कवीला 50, 60, 70 वर्षापूर्वी कळलं होतं. कारण फक्त हेच गाणं नाहीये, गदिमांचं आणखीन एक गाणं आहे, उद्धवा अजब तुझे सरकार, जुलमी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार, उद्धवा अजब तुझे सरकार. उद्धव नावाचा माणूस सरकार बनवेल आणि महाराष्ट्र रसातळाला घेऊन जाईल हे गदिमांनी 50, 60, 70 वर्षापूर्वी ओळखलं होतं. अन्यथा हे गाणं कसं केलं असतं, हे गीत, हे काव्य गदिमांनी कसं रचलं असतं? असो, पण त्याच गदिमांचं गाणं मला आज आठवलंय, ते निलाजरे पण कटीस नेसले निसुगपणाचा शेला. म्हणजे किती निर्लज्जपणा आहे. पक्षप्रमुख निघून गेलाय सहकुटुंब उन्हाळ्याची सुट्टी थंड प्रदेशात मौज करायला आणि त्याचे सहकारी इथे मागे पक्ष चालवत आहेत. ते म्हणतात मेलेल्यांच्या अंगावर गोमूत्र शिंपडून ते काय परत जिवंत होणार आहेत? किती असंवेदनशीलता असते. याला असंवेदनशीलता पण म्हणता येत नाही, त्याला बेशरम आणि अश्लील बिभत्सपणा म्हणावं लागेल. माणसं मेलेली आहेत. नवे विवाहित महिलेच्या डोळ्यासमोर तिच्या नवऱ्याला गोळ्या घातल्या गेलेल्या आहेत. एका मुलासमोर त्याच्या पित्याला गोळ्या घातल्या आणि त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचा प्रवक्ता संजय राऊत म्हणतो की काय गोमूत्र शिंपडून ते जिवंत होणार आहेत. याला असंवेदनशीलता नाही म्हणता येत ना, याला बेशरमपणा म्हणतात, याला बिभत्स विनोद म्हणतात, बुद्धिवाद नाही. आणि असली प्रतिक्रिया दाखवणारी माध्यम सुद्धा त्यांच्यापेक्षा बेशरम आहे. कोण बोलायचं तो बोलेल, अरे पण तुम्ही दाखवताना
तुमच्यामध्ये किंचितही भावना नाहीत, संवेदनशीलता नाही. काय चाललंय मित्रांनो? का शिवसेना रसातळाला गेलीये आणि का विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा सत्यानाश झाला, किंबहुना महापालिकेच्या निवडणुका येता येता लवकरच होणाऱ्या स्थानिक निवडणुकांच्या आधी एक एक करून जुने सगळे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांची साथ सोडून का जात आहेत, याचं उत्तर या पहलगाम घटनेच्या नंतरच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याच्यावरून येतं. कारण शिवसैनिक हा सगळ्यात अधिक भावना विवश होणारा. काहीतरी घडलं की काम धंदा सोडून, फायदा तोटा विसरून जनतेच्या मदतीला धावणारा एक कार्यकर्ता म्हणजे शिवसैनिक, अशी शिवसेना बाळासाहेबांनी उभारली होती. जगाच्या पाठीवर सर्वाधिक रुग्णसेविका असलेलं एक संघटन म्हणून शिवसेनेची ओळख होती. आणि त्याच शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना करोना काळामध्ये रुग्णवाहिकांचा तुटवडा सापडत होता, पडलेला होता. आज बघा, हे सगळं घडल्यानंतर आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेत संजय राऊत प्रतिक्रिया देत आहेत की काय करत होता तुमचा पंतप्रधान, काय करत होता. म्हणजे सरकार भाजपच आहे. या देशातल्या प्रत्येक पक्षासाठी भारत सरकार हे त्याचं सरकार असतं. जेव्हा परक्यांचा हल्ला होतो, त्या 1962च्या चिनी हल्ल्यामध्ये वाम वसंत बापटांनी एक वीरगीत लिहिलेलं होतं, परक्यांचा होता हल्ला, प्रत्येक घर बने किल्ला. हे आम्ही बालपणी ऐकलेलं आहे, म्हटलेलं आहे. परक्यांचा होता हल्ला, प्रत्येक घर बने केला किल्ला. तेव्हा वसंत बापट हे प्रजा समाजवादी पक्षात होते आणि प्रजा समाजवादी पक्षाचं सरकार नव्हतं, सरकार काँग्रेसचं होतं. प्रजा समाजवादी पक्ष काँग्रेसचा विरोधक होता. तरीही काँग्रेस सरकारकडून चीनी आक्रमणाला प्रतिकार करण्यासाठी जे प्रयास चालले होते त्यामध्ये सगळे पक्ष आपलं योगदान देत होते. आणि त्यातच राष्ट्र सेवा दलाचे आणि प्रजा समाजवादी पक्षाचे समर्थक म्हणून वसंत बापटांनी हे काव्य लिहिलं होतं, परक्यांचा येता हल्ला, प्रत्येक घर बने किल्ला. आणि इथे उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते म्हणतात, काय करत होता तुमचा पंतप्रधान, आता काय गोमूत्र शिंपडणार का, वगैरे वगैरे. याला निलाजरे पण म्हणणं हा सुद्धा सौम्य शब्द आहे मित्रांनो, सौम्य शब्द आहे. एकूणच उबाठाचं राजकारण जे आहे ते आज निलाजरे पण कटीस नेसलं आणि निसुगपणाचा शेला पांघरलेला आहे. त्यांना लाज लज्जा उरलेली नाही. कोण मरतोय, कोण जगतोय, त्याच्या चितेवर आपली पोळी भाजेल की नाही याची फिकीर असलेले प्रवक्ते तयार झाले. उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया सुद्धा आलेली नाही. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला अशा घटना घडतात तेव्हा भारत सरकार आणि कुठल्याही देशाचं सरकार, आपल्या लोकशाही असेल तर सगळ्या पक्षांचं एक सर्वपक्षीय बैठक बोलवते. भारत सरकारने, मोदी सरकारने अशी बैठक बोलवली, सर्वपक्षीय बैठक बोलवली. त्या बैठकीला जवळपास सगळे पक्ष हजर होते. अगदी असाउद्दीन ओवायसी सारख्याने सुद्धा तात्काळ प्रतिक्रिया दिली, पहिलं विमान पकडून येतो. पण त्या बैठकीला गैरहजर कोण असेल तर उबाठा शिवसेनेचे संसदेतले नेते. वाईट वाटतं मित्रांनो, वाईट वाटतं. कधी काळी या शिवसेनेचं, अखंड शिवसेनेचं मी समर्थन केलेलं आहे. त्यासाठी माझी वाणी खर्च केलेली आहे, माझी लेखणी खर्च केलेली आहे. ती शिवसेना इतकी अधोगतीला घरंगळत जाईल हे तेव्हा स्वप्नातही वाटलं नव्हतं. मलाच कशाला, बाळासाहेबांना सुद्धा वाटलं नसेल की आपण आपल्या मुलाकडे शिवसेनेची धुरा सोपवतोय
तेव्हा ती शिवसेनाला आपलाच मुलगा इतका अधोगतीला घेऊन जाईल असं बाळासाहेबांना सुद्धा कधी वाटलं नसेल. संविधान संविधान संविधान, देशातली लोकशाही वाचवायची आहे म्हणून लोकसभेपासून विधानसभेपर्यंत आपला घसा कोरडा करणारे उद्धव ठाकरे आज त्या देशाच्या आणि त्या संविधानाच्या सार्वभौमत्वावर हल्ला झालाय तेव्हा गायब आहे. आणि त्यांच्या प्रतिनिधी त्यांनाही संसदेच्या बैठकीला जावंसं वाटलं नाही संसदीय नेता म्हणून. आणि प्रवक्ता तर दिवे लावत सुटलेला आहे. मित्रांनो, अधोगती संघटनांची होते, पक्षांची होते, वेगवेगळ्या पक्षांची झालेली आहे. वेगवेगळे पक्ष अस्तंगत झालेले आहेत, नामशेष झालेले आहेत. पण नामशेष होण्यासाठी जे पक्ष विशेष प्रयत्न करतात त्याच्यामध्ये उबाठा शिवसेनेची गणना करावी लागेल. कारण एवढं लाज लज्जा सोडून निरर्थक पोरकट बोलणं, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर आता म्हणतात की मूर्खांच्या वक्तव्याला मी प्रतिसाद देत नसतो की उत्तर देत नसतो इतकं म्हणायची पाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्यावर आलेली आहे. वाईट वाटतं मित्र, वाईट वाटतं. म्हणजे एक काळ होता की मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, मुंबईत दंगली झाल्या, तेव्हा तात्काळ रक्तदानाची शिबिरं भरवली गेली. मला आठवतं 92च्या दंगलीमध्ये किंवा 93च्या बॉम्बस्फोटामध्ये बॉम्बस्फोट झालेले होते आणि 2 तासाच्या आत वेगवेगळ्या शिवसेनेच्या शाखा, स्थानिक लोकाधिकार समितीची कार्यालय त्या ठिकाणी रक्तदान शिबिरं भरवली गेली होती. ते करणारा इतर कुठलाही पक्ष नव्हता, तो फक्त शिवसेना नावाचा पक्ष होता. आणि आज पहलगाम मध्ये तशीच घटना घडली असताना त्याच्याशी आपल्याला काडीचंही कर्तव्य नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया जर शिवसेना उबाठाचा प्रवक्ता देत असेल तर मग निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना का बहाल केलं त्याचा आशय आपल्याला सापडतो. ती शिवसेना फक्त आमदारांची नाहीये. वेळ आली तर त्या शिवसेनेचा पक्षाचा मुख्य नेता एकनाथ शिंदे थेट विमानाने पहलगामला जाऊन पोहोचला, काश्मीरला जाऊन पोहोचला आणि बाप पळवला म्हणून रडणारा बाळासाहेबांचा सुपुत्र परदेशात गायब आहे. थंड हवेची मजा घेतोय, उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटतोय आणि माणसं मरतायत त्याची फिकीर नाही. तो म्हणतो की खरी शिवसेना माझी आहे. उबाठा शिवसेना खोटी कशामुळे आहे? शिंदेची शिवसेना ओरिजिनल का आहे याची साक्ष या पहलगामच्या घटनेने दिलेली आहे. ही खरा शिवसैनिक एकनाथ शिंदे आहे जो विनाविलंब काश्मीरला जाऊन पोहोचला, भिडला जाऊन तिथे त्या नागरिकांना सुखरूप घेऊन आणण्यासाठी तिथपर्यंत जाऊन पोहोचला. आणि बाळासाहेबांचा पुत्र दूरदेशी साता समुद्र पार मजा करत बसलेला आहे. निर्लज्जपणा किंवा निलाजरेपण कटीस नेसले निसुकपणाचा शेला म्हणजे किती परफेक्ट शब्द आहे. हे सगळं ऐकल्यानंतर बघितल्यानंतर मला ह्या काव्याच्या ओळी आठवल्या मित्रांनो. वाईट वाटलं मनापासून. बाळासाहेबांनी स्वप्नात सुद्धा आपला सुपुत्र भविष्यात आपल्या संघटनेला असा रसातळाला घेऊन जाईल, अधोगतीला फरफटत घेऊन जाईल, हे स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल बाळासाहेबांनी. उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा कार्याध्यक्ष केलं तेव्हा बाळासाहेबांच्या डोक्यात असा विचार शिवला सुद्धा नसेल की लोकसेवेपासून आणि लोकांना गरज असताना त्यापासून पळ काढणारा पळपुटा पुत्र आपला निघेल, ही बाळासाहेबांनी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नसेल. म्हणूनच हे शब्द वापरावे लागले. निलाजरे पण कटीस नेसले
निसुकपणाचा शेला. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.